स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसारोपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक लावून नामकरण करण्यात आले आहे। मिरज तालुक्यातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येत पंचायत समितीच्या इमारतीवर हा नावाचा फलक लावला। यावेळी बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, अरविंद कुरणे, उमेश भाऊ धंडे, सागर आवळे, विकास कांबळे, परशुराम बनसोडे, जयंत मगरे, प्रवीण सरवदे आणि धनराज कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। या घटनेची माहिती मिळताच खबरदारीचा उपाय म्हणून पंचायत समिती परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आता या घटनेनंतर पंचायत समिती प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मिरज तालुक्यातील शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून आज मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलं पाहिजे अशी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची भावना आणि इच्छा होती। त्या भावनेचा आदर करून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून आज गुरुवार सकाळी पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचायत समिती प्रशासकीय इमारत मिरज असं या ठिकाणी नामकरण करण्यात आलेलं आहे। त्यामुळं आंबेडकरी समाजामध्ये आज चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कारण अनेक दिवसांपासून शिव फुले शाहू आंबेडकर समाजातील कार्यकर्त्यांची भावना होती की प्रशासकीय इमारतीला बाबासाहेबांचं नाव या ठिकाणी देण्यात यायला पाहिजे। पण इथलं जे काय प्रशासन आहे, तालुका प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, जर समाजाकडून मागणी झाली किंवा कार्यकर्त्यांच्याकडून मागणी झाली तर त्या मागणीला बेदखल करणारं प्रशासन आज आहे। त्यामुळं आमचा प्रशासनावर विश्वास नाही। त्यामुळं आम्ही प्रशासनाला कोणत्याही प्रकारची मागणी न करता आज कार्यकर्त्यांच्याकडून बाबासाहेबांचं नाव या इमारतीला देण्यात आलेलं आहे। त्यामुळं या नामकरणाच्या त्याला जे जे कार्यकर्ते उपस्थित आहेत त्या सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो। आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून जे प्रशासकीय इमारतीला नाव देण्यात आलेलं आहे ते प्रशासनाला आंबेडकरी समाजाकडून कायदेशीररित्या पंचायत समितीमध्ये ठराव दाखल करणं आणि कायदेशीररित्या ही सगळं प्रक्रिया पूर्ण करणं हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची पुढची दिशा आमची आहे। जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाने तुम्ही म्हणता की बेदखल तुम्हाला केलं, काय नेमका विषय काय? आज जिथं प्रशासन तुम्ही बघता, आज जिथं कलेक्टर साहेब असतात, जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे CO, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमा दिसून येत होत्या। आज तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गेला तर त्या सर्व प्रतिमा हटवण्यात आलेल्या आहेत। मग त्या प्रतिमा हटवण्याचं कारण काय? तर यांची जाती मानसिकता जी आहे प्रशासनाची, माझ्या स्वतःचं घर असल्यासारखं आज प्रशासन वागत आहे। त्यामुळं आमच्या मनात अशी भावना निर्माण झाली आहे की प्रशासनाकडे जरी मागणी केली असती तरी या गोष्टीला दाद दिली नसती। त्यामुळं कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे।